उसके जान बचाने के हुनर के आगे, उसके जान बचाने के हुनर के आगे उसका कड़वापन भी फीका है। हमें दवा से मत डराना, जान है तो जहान है ये हमने भी सीखा है। असाच विचार मनात येतो जेव्हा तोंडाच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स असतात असं म्हणून कुणीतरी आपल्याला घाबरवतं। हो, तुम्ही बरोबर ऐकलत, तोंडाच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स असतात। हे केव्हा होतात, किती दिवस राहतात, का कायमच राहतात, किंवा ह्याचा त्रास आपल्याला कमी व्हावा याच्यासाठी आपण काही करू शकतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेली आहे तुमची डेंटिस्ट दोस्त डॉक्टर वर्षा जडे सोलापूरहून। नमस्कार, तुम्ही पाहत आहात टूथपिक। मौखिक कर्करोग म्हणजेच तोंडाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी ऑपरेशन, रेडिओथेरपी, रेडिओ किमोथेरपी किंवा टार्गेटेड ड्रग थेरपी अशा विविध प्रकारच्या उपचार पद्धती वापरल्या जातात। यांचे साईड इफेक्ट होऊन आपल्या खाण्यापिण्यावर, बोलण्यावर आणि मुख्य म्हणजे आपल्या दिसण्यावर परिणाम होऊ शकतो। या सगळ्यामुळं आपलं सामाजिक व दैनंदिन जीवन बदलू शकतं आणि याचा थेट परिणाम आपल्या मानसिक व भावनिक स्वास्थ्यावर होऊ शकतो। म्हणूनच ट्रीटमेंटच्या आधी साईड इफेक्ट्सची माहिती असणं गरजेचं आहे। जास्तीत जास्त वापरली जाणारी कॅन्सरची ट्रीटमेंट पद्धती म्हणजे ऑपरेशन। ज्या भागात कॅन्सर आहे तो भाग पूर्णपणे काढून टाकला गेला आहे याची खात्री करण्यासाठी कॅन्सरचा भाग आणि त्याच्या भोवतीचा थोडासा चांगला भागसुद्धा काढून टाकावा लागतो। ऑपरेशनमध्ये कॅन्सर असलेला भाग, त्याच्या भोवती असलेल्या स्नायू, नसा, थुंकी निर्माण करणाऱ्या ग्रंथी, गालाचा, ओठाचा किंवा जिभेचा थोडासा भाग, जबड्याचा काही भाग आणि कधीकधी काही दातसुद्धा काढावे लागतात। या सगळ्याचा आपल्या खाण्यापिण्यावर आणि बोलण्यावर परिणाम होतो। शिवाय थुंकी निर्माण करणाऱ्या ग्रंथी काढल्या गेल्यामुळे तोंड कोरडं पडण्याची शक्यता असते। ऑपरेशनच्या जखमेमुळं सूज आलेली असते, वेदना होत असतात आणि या सगळ्याचाच परिणाम आपल्या खाण्यापिण्यावर, गिळण्यावर सुद्धा होत असतो। किमोथेरपी दिली असेल तर तोंडामध्ये आणि घशामध्ये ठिकठिकाणी अल्सर्स येतात, त्याच्यामुळे खाण्यावर परिणाम होतो। या भागातील मानेचे व जबड्याचे स्नायूसुद्धा लवचिकपणा गमावून बसतात आणि कडक होतात आणि चर्वणासाठी आवश्यक असलेली जबड्याची हालचाल होत नाही, त्याच्यामुळे सुद्धा खाण्यावर परिणाम होतो। रुग्णाला अशक्तपणा वाटतो, मळमळतं, खावंसं वाटत नाही, मनाने खचल्यासारखं वाटतं। या सगळ्या गोष्टींमुळं खाण्यावर परिणाम होतो। पण मुळातच कमी झालेली ताकद अशामुळे आणखी कमी होऊ शकते। त्यामुळे अशा वेळेला रुग्णाला मानसिक आधार व योग्य आहार दोन्ही देणं तेवढंच आवश्यक आहे। योग्य आहार म्हणजे काय, तर चावायला, गिळायला सोपं जाईल असा पातळ पदार्थ द्यायला पाहिजे। एकाच वेळेला जर जास्त खाल्लं जात नसेल तर 2-2 तासांनी थोडं थोडं अन्न द्यावं। त्वचा कोरडी पडत असते तोंडाची, त्याच्यामुळे थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं पाणी, घोटघोट पाणी पीत राहायला पाहिजे किंवा लिक्विड्स घ्यायला पाहिजेत। तोंडामध्ये अनेक ठिकाणी अल्सर्स झालेले असतात, त्याच्यामुळं खायला त्रास होतो। हा त्रास होऊ नये म्हणून जेवणाच्या आधी डॉक्टरांनी दिलेले काही मलम किंवा माउथवॉश याचा वापर नक्की करावा। जिभेला जर कॅन्सर झाला असेल तर टेस्ट बड्स प्रभावित होतात आणि त्याच्यामुळे चव बदलू शकते। त्याशिवाय काही उच्चार अवघड होतात, बोलणंही बदलतं। याच्यासाठी स्पीच थेरपिस्टची मदत होऊ शकते आणि त्यामुळे तुमचे उच्चार सुधारू शकतात। जर तुमच्या वरच्या जबड्याला कॅन्सर असेल आणि त्याचा काही भाग काढावा लागला तर तुमचा आवाज बदलतो। याच्यासाठी ऑपरेशनची जखम पूर्णपणे भरून आल्यानंतर तुमचे डेंटिस्ट त्या ठिकाणी काढला गेलेला भाग कृत्रिमरित्या बसवतात, त्यामुळं तुमचं दिसणं आणि तुमचा आवाज काही प्रमाणात सुधारू शकतं। याला ऑब्च्युरेटर असं म्हटलं जातं। जर कॅन्सर खालच्या जबड्याला असेल, कधीकधी खालचा जबडा, अर्धा जबडा काढावा लागतो आणि त्यामध्ये असलेले सगळे दातही जातात, तर अशा वेळेला सुद्धा हा भाग कृत्रिमरित्या पुनःप्रस्थापित करता येतो। रेडिओथेरपीमध्ये क्ष किरणं जिथून आपल्या शरीरात जातात आणि जिथून बाहेर पडतात अशा दोन्ही ठिकाणची बाह्य त्वचा प्रभावित होते। ती काळवंडते, ती सेन्सिटिव्ह होते, जळजळते। अशा वेळेला या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे केमिकल्स जसं की पावडर, शेविंग क्रीम, हेअर रिमूव्हिंग क्रीम किंवा परफ्यूम असं काहीही लावू नये। ही त्वचा सौम्य साबणाने अलगद धुवून घ्यावी व टिपून घ्यावी, अजिबात चोळू नये।
मानेचे व जबड्याचे कडक झालेले जे स्नायू असतात त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारचे व्यायाम आणि फिजिओथेरपीचा नक्की फायदा होतो. कॅन्सरच्या ट्रीटमेंटचे काही साईड इफेक्ट्स हे 2-3 आठवड्यामध्ये कमी होतात, काहींना थोडा जास्त वेळ लागतो. आणि जे साईड इफेक्ट्स कायमचे असतात त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारच्या त्या भागापुरताच्या ट्रीटमेंट्स उपलब्ध असतात. त्यामुळं कॅन्सरच्या ट्रीटमेंट्सना साईड इफेक्ट्स असतात म्हणून घाबरू नये. कारण सांगितलं ना, जान है तो जहान है. त्यामुळे ट्रीटमेंट न घाबरता नक्की घ्या. व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून तर कळवाच, पण माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत हे मला सबस्क्राईब करून कळवा. कारण आनंदाची बातमी म्हणजे आता 60,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत चॅनलला आणि हा माझ्या चॅनलचा 150वा व्हिडिओ आहे. धन्यवाद.